पिंपरखेड येथील आकपिडे साखरे कुटुंबाला साईप्रसाद परिवाराचा आधार। पिंपरखेड ता हदगाव येथील शेतमजूर दत्ता मसाजी साखरे यांचेबद्दल आपण कल्पना करू शकत नाही अशा पत्राच्या घरात राहत रोजमजुरी शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। नेहमीप्रमाणे सकाळी 11च्या दरम्यान आपल्या कुटुंबातील परिवारासह आपल्या दैनंदिन कामाला गेल्यावर शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी सर्व साहित्यासह घरातील वस्तू, अन्नधान्य, कपडे जळून खाक झाले आहे। तर घरी असलेली शेळीची पिले भाजल्याची घटना घडली। आग पीडित दत्ता मसाजी साखरे यांना ही हानी सहन होणारी नसल्याने शासकीय मदतीच्या अपेक्षेवर संबंधित विभागासह प्रशासनाला लेखी निवेदनातून मागणी केली होती। पण शासन निर्णयात नैसर्गिक आपत्तीत सदरील प्रकरणात मदतीला नियम आडवा आला असल्याने मदत होणार नाही कळल्यावर साखरे कुटुंब निराश झाले होते। साखरे कुटुंबाची व्यथा वृत्तपत्रातून बातमीने नांदेड जिल्ह्यात विविध मदतीने गरजूचा आधार ठरलेला नांदेड येथील साईप्रसाद परिवाराने बुधवार 12 ऑगस्ट रोजी साखरे कुटुंबाला गरजेनुसार आवश्यक अलमारी, फॅन, संसारोपयोगी भांडी, किराणा, अन्नधान्य, कपडे घरपोच देत सामाजिक बांधिलकी जोपासली। यावेळी आलेली मदत बघून साखरे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती। जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम।